डॉक्टर साहेब आभारी आहे आमचा बाजासुराला लावल्याबद्दल. आपल्या सगळ्या आनंदींच्याकडून नवीन आलेल्या मेंबरकडून सगळ्यांना नमस्कार. सगळे शेट बरे झालेले आहेत आणि सगळ्या फॅमिलीला जो प्रश्न पडलेला तो म्हणजे ह्या सुंदरचा, तर त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर. इथं बघू शकता डॉक्टर येऊन उभा राहिलेत प्रश्नांची उत्तरं द्यायला आणि ह्यांची चालला गडबड. ही सगळी पलटी काय नांगरते ती एका बाजूला सगळी इकडं लावायचं आहे आणि इकडं करायचं चाललंय ते म्हणजे शेड. डांब उभा केली ती आणि शेड मारायचं आहे नंदींच्या सावलीसाठी. सगळं नंदी आता आपलं बाहेर असणार आहे आणि आता पलटी वगैरे सोडायची चालल्या. आणि सुंदर म्हणतील तब्येतीनं असा काय, तर मी आजच बघितलंय बरं का. खरं सांगते तुम्हाला, मी आलेलीच नाही 2 ते 3 दिवस झालं शेडमध्ये. सुंदर तर बघितलाच नव्हता, आज बघत्या. आणि तो बघा मार काय जरा ह्यांनी बोलत असा, तर मला आता शांत वाटते. सुंदर आणि सुंदरला ह्यांनी बोलत की अख्खी वैरण लागती, त्याला कुट्टी आवडत नाही. आणि सुंदरला बघितल्यानंतर बरेच जणांना ब्रह्माची आठवण आली आणि जसं की तुम्हाला आठवण येते तशी ह्यांना पण एवढी आठवण येत होती ब्रह्माची, एवढी आठवण येत होती. तर ब्रह्माला पण काय तर वाटलं म्हणून ब्रह्मासारखा शिंगाचा ब्रह्मासारखा चेहरा आहे. थोडक्यात मी अजून एवढा बघितलेला नाही पण तसा वाटतोय. तर तसाच आलेला आहे आपल्या दावणीला. हे बाई ब्रह्मा नाही, सुंदर इकडे या. सुंदरची खरंच तब्येत एवढी खराब आहे, बघू शकता बिचारा. असू दे, आपल्या जवळ आलाय पाहुणा म्हणून, बघूया कसा होतोय काय होतोय. ह्याच्या मागणं जायचं म्हणजे पण टेन्शन. तर आपला बाजी छानच पळाला, तुम्ही सगळ्यांनी बघितलंच आणि तुम्हा सगळ्यांना पण आनंद झाला. जेवढा आम्हाला झाला तेवढाच तुम्हाला पण झाला. आणि बाजीला मी परवा सांगितलेलं की बाजी सळा पळ, आणि बाजीनं ते ऐकलं. आणि खरंच कुठेतरी ह्याचा पायगुण म्हणायचा, पायगुण की हा आपल्या दावणीत आला आणि आपला बाजी एक फाटी बदलून का होईना पण सळा पळाला. बास, यात समाधान आहे, लय मोठं समाधान आहे. तर चला आता आपण पुढे बघूया आपल्या सुंदर विषयी काय सांगतायत डॉक्टर, ते की सुंदर कसा आलाय, किती दिवस असणार आहे आपल्याजवळ, काय विषय ते नक्की आता आपण डॉक्टरांच्या बरोबर बोलूया. चला, पलटी जोडायची चालू आहे आणि काय झालंय काय माहित. मला असल्या अवजारांची भीतीच वाटते जवळ जायचं म्हणजे. आणि आपल्या नंदींना इजा होऊ नये म्हणून आपल्या फॅमिलीनं पण बऱ्याच वेळा सांगितलेलं की काढा. खरा योग आज आलाय. जसं की आपलं शेड बांधायचं चालू आहे, म्हणजे आपलं सपार म्हणतात तसं छप्पर बांधायचं आहे पाल्याचं. का तर ह्या सगळ्यासनी सावली. आणि आता इथं कसं करायचं, काय करायचं, ही डांबडी वगैरे आहे का, तर इथं एक डांब रवायचं आहे, इथं डबरा काढलाय आणि पुढचं सपोर्टला शेवपत्रा असं सपार करायचं. जोडलं वाढत. ओ डॉक्टरांचा तुम्ही लय वेळ घ्यायला लागलायसा. हा तिकडं तर आता रेझर चाललाय. नाही थांबा, काय करायला गेली ती. कोण डेपो टीव्ही खरवीजा नाही गेल तर खरवीज केदारवाडीतनं दिलाय हो. तुमच्याकडेच बोलतीत तुमच्यावर कॉमेडी. हा
काय ह्याच्यात कळणं झाले, दिसतंय का नाही उन्हात. शेण डायरेक्ट रानात फेकायचं काय? होय, डायरेक्ट खत. बापू काय म्हणतात? काय तर नमस्कार डॉक्टर साहेब, आपल्या फॅमिलीला म्हणलं नमस्कार पाहिलेला, कारण की डॉक्टर साहेबांनी जो शब्द दिलेला तो शब्द 70% शब्द खरा झाला. झालेला आहे. कारण की ज्या दिवशी पहिलीच विजिट डॉक्टरांच्या बरोबर झाली आपल्या ह्याच्यात घरामध्ये डॉक्टरचं गाव बेलवडे, त्या घरामध्ये डॉक्टर साहेबांनी पहिलीच विजिट झाली तिथं. म्हणजे ह्याला पावायला नेलेला आपण वेगात तेव्हा बैल बाहेर गेला. मग ते अमोल भाई यांचं गोडा गेला, ते बुलेट आणि फायर त्यांनी ह्यांचा पत्ता दिला. म्हणजे ते आमच्यासाठी एवढं शेवटचं पर्याय बघा. म्हणून जाता जाता मग डॉक्टर गाडी तेव्हा डॉक्टरचं मी काय असेल ते रिअल सांगितलं काय झाली काय नाही. मग तेव्हा डॉक्टर बघून म्हटलं काय काय वाटतं काय असेल ते खरं सांगायचं. डॉक्टर साहेब 100% उसराला लावणारच, आणि जोपर्यंत लावत नाही तोपर्यंत मला रुपये द्यायचा नाही, आणि अजूनपर्यंत दिलेलाच नाही. तोपर्यंत रुपये दिलेला नाही. म्हणजे इथं डॉक्टर साहेबांच्या ह्याच्यात पैशाला किंमत नाही, माणुसकीला किंमत आहे. पैसे काय सगळी दिसतील, पैशात सगळी तुलना होऊ शकते. आणि डॉक्टरांचं म्हणजे आधी पण सांगितलंय मी, आता पण सांगतो, एवढ्या काळजीनं कुठला पेशंट हाताळती ती. असं डॉक्टर मी पहिल्यांदा बघितलेत की औषध दिलं का, डोळ्याचा त्याचा प्रॉब्लेम होता तर ती औषध घातलं का, आणि सारखी व्हिजिट येऊन देऊन जात होतं, आणि वैयक्तिक लक्ष होतं. त्यामुळे भाजपला जी काही होतं राहिलं सायलेंट प्रॉब्लेम, मग देवानं साथ दिली हो, तुम्हाला पाठवून दिले. म्हणून तर म्हणजे ती वेळ आलेली नव्हती, ती वेळ आली. डॉक्टर साहेब आता 70% हे पळाला सगळा, राहिलेला 30% काय नाही. आता हे लागणार सुराला. आता कसं आहे, आता त्याला दिसायला लागलंय, सगळं क्लिअर झालाय, तो प्रॉब्लेम निघाला. त्यामुळे आता बैलाची काय अडचण नाही. फक्त एकदम कसं याला आपण किती 6 महिने तरी रेस्ट, वर्ष 12 महिने 13 14-15 महिने झाले. होय, त्यामुळे जरा हे होणार आहे, काय अडचण दमणार जरा दमणार आहे. पण काय आता अडचण नाही, तो आता लागलाय सुराला, काय त्यालाही नाही. तर त्याला बैल पण आपण दिलाय, त्यामुळे काय अडचण नाही. आणि हो, या बैलाचं एक सांगायचं आहे सुंदरचं. आधी या साहेबांचं मिटूया, मग सुंदरवर जाऊया. हा. तर खरंच डॉक्टर साहेब खरंच मनापासून आभार आहे. आणि तुम्हाला पटायचं नाही मी काय विषय झालेला, राजा भरला तिथं आम्ही परत मैदानात, आणि घरातनं काय होतं, आम्ही आता वेळ होतो म्हणून घरातनं डबा घेतो जेवणाचा. म्हणजे आपण झाड बघून तिथं बसलो, मला तोपर्यंत काय वाटलं नाही बघा. कधी गेल्यावर, आता फेऱ्याला गेल्यावर बाजी सळा पाळला पाळला का या फेऱ्याला वाळव्यात जेव्हा बसतो पण काय नाही वाटलं. नुसता घास म्हटलं तोंडाला काला टायमिंगला देऊन का आला मला, म्हणजे का आला गप्प सांगतो याचा संघर्ष, म्हणजे का इतकं जटलं यासाठी डॉक्टर. तुम्ही त्याला उद्योग बी नको ते झालं, म्हणजे काय त्याचा संबंध नव्हता. पण आता काय झालेलं गोष्ट आपण ते काढून पण काय उपयोग नाही. अज्ञानो भयानक जटलो, भयानक. मला ते सगळं आठवायला लागलं. मी कोणाला म्हणत होतो माझ्या नुसतं एवढीच माझी इच्छा आहे, फक्त तू चाळा पळ आणि फेऱ्याला पळ, एवढं पण म्हणत होतो राहू दे मैदानात. फेऱ्या चाळा पाळायला मला माहिती मैदानात चाळा पाळला नाही. पण आता काय अडचण नाही. सुराला काय केलं आता, पहिले एवढा बघत पण नव्हतं, ध्यान नव्हतं. म्हणजे लय म्हणजे काय तर मला शब्द नव्हतं बोलताना. मित्रांनी पण म्हणजे मला काय बोलाय ना बाबा, खावा आपलं चला जाऊया घरला, म्हणजे खावा घरला जाऊन घेऊन जात कसं झाले. तुम्ही मध्ये बाहेर गेला त्यावेळेस पण म्हणला काय नाही, पण बैलपणा शब्द आहे आपला. हा बरोबर आहे. तुमची ट्रीटमेंट झाली, आपण परत पर्याय केला, परत बाहेर गेला. डॉक्टर साहेब मला आता हात जोडली मी. डॉक्टर मला असतं त्यांच्या मनात असतं तर म्हणजे विषय कट करून टाकायचा. होय, म्हणजे थांबा अजून 10 दिवस थांबा, दुसरा पर्याय करू आपण. म्हणजे तो दुसरा पर्याय बघा येऊ सक्सेस झाला. 70% सक्सेस झालाय. फक्त आता एक फाटी सोडली ती, तिथनं गेला का पहिले फाटी फिरकत गोळीगत हाय त्या स्पीडनं त्या बैलाला घेऊन जायला. नाही आता काय विषय नाही, आता दुसरा जो आता आपण खेळा करणार नाही. तर मध्यंतरी गॅप घेतला, विषय सारा वेगळा निघालेला. डॉक्टर साहेब खरंच मध्यंतरी नव्हतं. खरंच डॉक्टर साहेब आभार आहे तुमचं मनापासून आम्ही. आणि आपली 5000 पॅच फॅमिली आणि बाजेचं जे चाहता आहे खरंच त्यांचं पण म्हणजे त्यांनी पण मला मेसेज केलं, डॉक्टर साहेबांचा आभार माना माझ्या आमच्याकडून. डॉक्टर साहेबांना सांगा आता भाज्या आता 70% पाळायला 30% राहिला फक्त. विषय नाही होऊन जाणार काय. डॉक्टर साहेब व्हिडिओ बघितला तुम्ही पाळताना, तरी काय केलेलं पर्याय ते केलेला पर्याय त्यातनं तो असा पळाला. मग तो जर तो न पर्याय करता पळाला असतो मोकळा असता तर अजून किस्त स्पीड लावला बैल स्पीड लावून बैलाला काय. तर ती ड्रायव्हर बोलले हातात धरायला लागते परत पुढे सुराला लागला गडी हातात धरायला. माझा रेकॉर्ड आतापर्यंत ज्या बैलाला उपचार केला हां तो बैल कट किती बी त्याने कट करू द्यावं ड्रायव्हर, बैल कट होत नाही पहिल्यापेक्षा. तरी आपण डॉक्टर साहेब आहे आणि डॉक्टर साहेब अजून सांगतो व्हिडिओ चालू आहे, लाईफ टाईम व्हिडिओ असणार. आम्हाला साथ द्या. व्हिडिओच्या माध्यमातून एक हे झालं, आम्ही पण व्हिडिओ करायला चालू केलं.
त्यातनं बऱ्यापैकी जे असं योग्य सल्ला भेटला नव्हता, उपचार भेटला नव्हता, त्यांचा आता व्हिडिओच्या माध्यमात त्यांनी नंबर आम्हाला कॉन्टॅक्ट करतील. त्यातनं त्यांचं पण नंदी बऱ्यापैकी म्हणजे सुराला लागलेत ना. लागले. आम्ही आयडी पण तुम्हाला मी आयडी हे करीन. मला ही करा इंस्टाला मेन्शन. तुम्ही सांगा की तुमच्या आयडियात तर डॉक्टर युट्यूबवर, कारण युट्यूबची फॅमिली वेगळी आणि इंस्टावर बघणार असं. डिअर शुभम मोहिते म्हणून आहे. हा डिअर शुभम मोहिते. फोटो तुमचा आहे काय? फोटो माझा आहे. फोटो यांचा आहे. डिअर शुभम मोहिते आयडी. डॉक्टरांना जाऊन फॉलो करा आणि जर कुणाच्या नंदीला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला पण योग्य सल्ला भेटून जाईल है ना. कुठलाही प्रॉब्लेम असू दे, कुठलाही असं नाही की आता कोणी असं फ्रॅक्चर वगैरे आहे ते पण तुम्ही करताय ना? सगळं पूर्ण मनापासून त्यात सेवा काय ते विष बाधा सुद्धा झालेल्या डॉक्टरांनी कव्हर केलेत. आणि एक मला डॉक्टरच म्हटलं, डॉक्टर काय म्हटलेलं, बैल ह्याला मी सुराला लावणारच. आणि म्हणजे दुसरं काय अजून रुपये दिलेला नाही, होय अजून रुपये दिलेला आणि मागितलेला पण नाही. म्हणजे माझ्या आधीच बत्तीस किती झाले सांगा. जावा पहिला शब्द काय होता, जे तुमच्यासारखा जो व्यक्ती आहे त्यांनी काय सांगितलंय, मी गॅरंटी घेतो की डॉक्टरांनी बैल पाहायला पैसे तोपर्यंत म्हणजे ज्यांनी डॉक्टर साहेबांना जोडून दिलं त्यांनी सांगितलेलं फोनवर, डॉक्टरचा 1 रुपया यांचा घ्यायचा नाही जोपर्यंत. म्हणजे त्यासनी पण किती गॅरंटी होती बघ डॉक्टरांच्या विषयी. होय. त्यांचा पण ज्यावेळेस घोडाही होता त्यावेळेस पण आपण हे केलं, म्हणजे काय अडचण नाही. आणि मग डॉक्टर ज्यावेळेस पळेल त्यावेळेस क्लिअर खट्ट बिल सांगा आम्हाला. डॉक्टर साहेब भाज्या आता मैदानात पळाल्या आम्ही नाही मैदानात पण तो आता काय अडचण नाही. आता आपण जे फेर का काढायचं ती त्याला पण जरा ही झाली पाहिजे ना, सूर लागला सूर लागला आणि पाहिजे. बरं आता कधी फेर काढायचा. आता मला काढू किती दिवस झाले? 3 काल परवा परवा 2 दिवस झाले. पाहिजे. लगेच 4 दिवस होऊन जाईल. 4 दिवसांमध्ये पुन्हा टाकायचं फेर, काय अडचण नाही आपल्याला. कळलं का? इंजेक्शन नको असलं तर आता सगळा पळ किती इंजेक्शन करतो. आता नाही त्याला डॉक्टर आता मेडिसिन नाही ना तुम्ही देणार. बंदच केली का आपण? पूर्ण डॉक्टरांनी मेडिसिन बंद केले कारण भरपूर झालंय त्याला औषध. काय त्याचा उपयोग असला तर दिलेलं चांगलं. आता काय त्याचं कव्हर झालाय त्यामुळे काय आपण देऊ शकतो. बरोबर आहे. चला आता ते म्हणते मी वैरण खातात, आपण सुंदर विषय घेऊया. तर डॉक्टर साहेबांना नंबर त्याच्यावर देतो आणि मी आपल्या व्हिडिओच्या ह्याच्यात हो तिथं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. तुमच्या नंदीविषयी काय शंका असली तर नक्की डॉक्टरांना विचारा, डॉक्टर कव्हर करून देतील. आणि डॉक्टर भरपूर लांब लांब व्हिजिट द्यायला जातात. तुम्ही लांब असला तरी तिथे येणार ते डॉक्टर, काय विषय नाही. आमचं असं नाही की आमच्या डाव्या घरी कोणी असं काय नसतं. हो का? नाही ना, डॉक्टर तुमच्या तिथं पण येणार ती जर पेशंट तसा असेल तर. आणि डॉक्टरांच्या इथं यायला लागतच नाही, डॉक्टर 12-24 तास फिरतीवच असते ती. तर डॉक्टर साहेब मला सुंदरचा इतिहास सांगा की. सुंदर हा म्हणजे तो माझाच बैल. फक्त काय झालं, मला म्हणजे मैत्री हा सगळ्यात मोठा आहे माणूस जपण्याचा. मग तो एका मित्रानं मागितला ज्यावेळेस बैल पळत होता त्यावेळेस. हां तर त्या मित्राला मी असंच देऊन टाकला बैल की बाबा नव्हतं संभव. तर त्यानं काय केलं, त्यानं त्याचा फायदा केला. त्यानंतर बैल पूर्ण खराब करून बैल हे केला. मग मी ते बघितल्यानंतर फोटो बघितल्यानंतर चला म्हणलं बैल काय इथं ठेवण्यात हे नाही, उपयोग नाही. मग त्यानंतर बैल मी दुसरीकडे सांभाळायला गेला. त्यांनी पण सांभाळा, प्रत्येकजण आपापला फायदा बघणार, तो काय विषय नाही. आणि तुम्ही आपण इथं बसल्यानंतर तुम्हाला कोण बैल देणार. बैल देणं म्हटल्यावर माझ्या लक्षात, माझ्या मनात पण नव्हतं, माझ्या लक्षात नव्हतं की बाबा तुम्हाला बैल द्यावा नाही काय. माझ्या मनात आला म्हणजे तुम्हाला बैल देऊन टाका. म्हणलं ना तुम्हाला म्हणलं चला बैल कुठे बघतो मी, बैल कुणाला बसायचं पण बैल तुम्हाला. बैल एवढा तब्येत नाही, बैल ज्यावेळेस तयार होतं त्यावेळेस तुम्ही बैल बघायचा. तो येणार होता पाठीव काय अडचण नाही. त्याच्यात पुसेगावात का पेडगावात 2 नंबर होता ना? दुसऱ्या गावात गाठा हाय असंच तब्येत, तरी आता लय बरं झाली तब्येत. पण आपल्या फॅमिलीला काय काय प्रश्न पडलाय की भविष्यात दादा तुम्ही दुखावलं जायला नको. तर डॉक्टर ते पण एक क्लिअर करा आपल्या फॅमिलीशी की बैल डॉक्टर म्हणजे कसं आता ह्यो आपल्या दावणीला आलाय, कात्रा आलाय, जसं आमचा जीव बसणार तसं आपल्या फॅमिलीचा जीव बसणार. आणि डॉक्टरांनी असं नाही की कशा कुठल्या डॉक्टरांना पण स्वार्थ आहे किंवा काय, डॉक्टरांनी एक निर्मळ मनानं दिलाय. कारण डॉक्टर आणि ह्यांनी एक दिवस बाजीचा आता परवाचा फेरा काढायचा होता, सगळ्यांना फोन लावून झालं, कोणी नंदी द्यायला तयार नाही. विषय सांगतो की म्हणजे त्याला आहे की तयार काय काय ठरावी. कोळ्याचं मैदान नाही आता 1 तारखेला, हा त्यामुळे पैर आणि फेरबीर काढून बसली ती मैदान 1 तारखेला म्हणल्यावर. मग आता विषय काय आला, मग आम्ही डॉक्टर साहेबांकडे फोन लावतो, तुम्ही इकडे फोन लावतो, इथं बसलेलो आम्ही पाठवून. परत डॉक्टरांची टूप पिटली काय आपला बैल आहे की त्याला माहिती डावीला फिट खांद द्यायची. डावी उजवी म्हणजे डावीला एकदम ठाम पडतोय, उजवीला पण पडतोय. आता रायबा रायबा भद्रा रायफल आणि आता ब्रह्मा काही दिवसांनी येईल. मग प्रत्येकाला नंदी मागत बसण्यापेक्षा म्हटलं आपलं डॉक्टर साहेब म्हटलं एक हाय आपला घ्या. आणि असं नाही की स्पीड नाही वगैरे. आज स्पीड बघितलं, आज व्हिडिओ बघा तुम्ही, मी व्हिडिओ टाकलेला नाही, सुलतानपूर फेरा काढला याचा, आज व्हिडिओ टाकायचा त्याचा सुंदर. अंगात काय नसताना एवढा पळतोय, अंगात असल्यामुळे किती पळेल बघा. आणि त्या काय जाऊन जरा इकडे तिकडं म्हणते ते बऱ्यापैकी काय कशाला हाणलाय काय बरं अवताला अवताचा बैल आहे काय, बडावा आहे काय म्हणले असू दे, असं
प्रत्येक नंदी टॉपचा जरी नंदी घेतला तरी त्याची माप निघणारच ती काय साधी आहे ना एवढं दुनिया नावच ठेवणार कधी कोणाला दिसण्यावर तुम्ही गोष्टीचा अंत लावू सांगतो शकत काय? नाही. तुम्ही असा अंदाज लावू शकत नाही की हा व्यक्ती काय करेल कोण काय करेल कोणाचाही तुम्ही अंत लावू शकत नाही तुम्ही कोण काय करेल. मग तेच विषय आहे. म्हणजे आता याला खाली उतरलं दिसतं आता तुम्हाला माहिती आहे, मैदानात पहिले उतरली कशी वेगळी दिसते हो. बारकी दिसते त्याला तो उतरलं की बारका दिसायला लागला आईला म्हटलं, काय हो काय करतोय तरी मला ठाम विश्वास होता तुम्ही बोलल्याला पाळणार मी बैल मला गॅरंटी होती ना फक्त नवीन माणसानं बैल बघितला की माणसं काय म्हणायला, बैल खराब झालाय कसं होईल याचं काय होईल याला चालायचं याचं नाही खराब म्हणजे अहो एवढा खराब असून एवढा पळाला आहे बाजावर पहिला फेरा काढला दुसरा फेरा सुलतानवर काढला तो उगाच असली पळाली तिथं ठरायला लागली की कोळ्यात आई गाडी पळवायची सुलतानची न्यायची अजून काही विषय तो म्हणजे ठरवलेला नाही फक्त माझं जरा म्हणणं की जरा तब्येत झाली पाहिजे ना हाय असा जर बैल पळला तरी बैल पाहणार त्याची गॅरंटी मला आहे ना तू काय होय. करणार आहे आणि खरंच लय काट काय बैल जायला काय नाही तुम्ही लय बैल स्पीड आहे आणि डॉक्टरांना आवड ऐकत राही पण त्यांच्या तुम्ही बघू शकताय तुम्ही डॉक्टर आता हित आहेत तर कधी तिथं असतेत त्यामुळे पण कसं झालंय का मध्ये होत नाही हा आणि ते आपण म्हणजे जर केला तर ना ते क्लिअर करायचं नाही तर त्या गोष्टी नादाला लागतात. बरोबर आहे. आणि एक वैशिष्ट्य सांगतो डॉक्टर जेव्हा आला आणि साळा पळाला होय खरंच तर नाही कमेंट आली एक ती आता पुढे डोळ्या पुढे आली माझ्या पण ती सारखी लक्षात येते सुंदरच्या पायात लक्ष्मी आहे. पण या बैलाचे आतापर्यंत एवढे आहे चांगली वस्त्रे नसते शिकवलीच ना पण आम्ही कधीच नाव केलं नाही की बाबा आमचं नावात काही महत्वाची डावीला असली उड्या याला खाल्लं कळ आई हम्म. म्हटलं एक नंबर रायबा डोळ्या पुढे आला म्हटलं बरं झालं रायबा उजवी हो डावी आणि हो पण डावीच पळायला लागला आणि ह्यातनं एकच लक्षात आलं की डॉक्टर इथं बाजीसाठी आलं होतं बरोबर होय. पण आता डॉक्टरांनी ही सगळी दावणीतली जी नंदी आहेत ती खरंच आपलं म्हणून आणि आपलं म्हणजे हाईत म्हणूनच लक्ष द्यायला लागलेत ही खरं आम्हाला छान वाटतंय आपलाच म्हणलं पाहिजे असं आणि काही नाही. गायडन्स पण एक नंबर आहे भरकटून देत नाहीत. आता निघालेलो आपण जरा बाहेर काढलेलो डॉक्टर म्हणलं माझी ट्रीटमेंट होत नाही वगैरे तुम्ही काही करायचं नाही होय विषय संपला. ह्यांनी तरी पण फोर्स करायला डॉक्टर म्हणलं नाही त्या विषयी ते ती पोटात काय हाय का बघायचं तर डॉक्टर म्हणलं नाही मला माहित आहे ना त्याच्या पोटात काय नाही म्हणजे डॉक्टरांना पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही आता म्हणजे झालं बरेच जण म्हणजे सांगतील बरोबर आहे ती पण त्यांच्या ह्यानं सांगतात हा भावनेनं सांगतात बरोबर आहे पण शेवटी डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपला आम्ही चाललेलो म्हणजे ज्यांनी आपल्याला जास्त सुचवायला लागले त्यांना डॉक्टरांशी बोलायला लावलं तर मग त्यांना पण पटलं. डॉक्टर साहेब मला वाटतं एका वर्षानंतर आनंद मिळाला मला काल परवाच्या ह्याच्यात. होय आम्ही लय असं मूड ऑफ असायचा डॉक्टर आणि आमचा जाताना म्हणजे पण आतापर्यंत माझ्याकडे म्हणजे आता हे बोलण्यासारखा विषय नाही पण एवढा आहे काय देवाचं वैशिष्ट्य आहे आणि कोणाची तरी पुण्य आहे. नंदींचीच की आहे शेवटला म्हणजे सगळं करून अरे, द्यायचं सत्य. त्यावेळेस माझ्याकडे प्रत्येक नंदी होती शेवटला आमची पुण्य आहे, आम्ही अमोल भाईचे कॉन्टॅक्ट केला घोड्यावर फेरा काढायचा आणि त्यांनी तुमचा नंबर माझ्या म्हणजे कॉन्टॅक्ट देऊन दिला आपला काही संबंध नव्हता तुम्ही मला पण ओळखत नसेल नाही मी कसं व्हायचं माझा रोजचं रनिंग बाहेर मी काय आणि मी पण डॉक्टर साहेबांना ओळखतच नव्हतं आणि पण एवढं वैशिष्ट्य की डॉक्टर्सनी आपलं म्हणजे आता युट्यूबवर चॅनल आहे किंवा म्हणतील कोण कोण इन्स्टावर ही पण काहीच माहित नव्हतं आम्ही इथं आल्यावर डॉक्टर्स म्हणलं "अहो, बघा आमचं युट्यूबचं चॅनल पण आहे." रोज जेवायला 1 वाजता रात्री मग कधी मोबाईल बघायचा काय करायचं तोपर्यंत सकाळी टायमिंग झाला नाही नाही तेच की हो म्हणजे एवढं पण प्रामाणिक एक तुम्ही झालं, केलं ना तुमच्या प्रयत्न क्षेत्रामुळे व्हिडिओच्या क्षेत्रात आवड निर्माण झाली व्हिडिओची त्यातनं आम्ही पण तुमचा हे म्हणजे गायडन घ्यायला लागलो आणि त्यातनं बाकीचं पण नंदी ती क्लिअर व्हायला लागलं म्हणजे जास्त काही कॉन्टॅक्ट नव्हता संबंध नव्हता नाही, आता विषय तुम्ही बोलल्या म्हणजे असा विषय डॉक्टर साहेबांनी सांगितलंय आणि फरक पडला पण की पहिल्या डोळ्यात वेळेस फरक पण पडला मी तुम्हाला सांगितलं तुम्ही ज्यावेळेस उगाच पब्लिसिटी करायची हा. करायची तेवढ्या ती नाही जमणार आम्हाला तुम्हाला काय सांगितलं त्यावेळेस तुम्ही व्हिडिओ टाका तो टाका. होय. ते आम्हाला गॅरंटी होती ना ते काय करणार आहे डॉक्टर तोवर कॅमेरा पुढे चाललं नाही संयम महत्वाचा आहे आणि तुमचा महत्वाचा संघर्ष आहे संघर्ष योद्धा भाज्या अशी म्हणते आता सगळी नाही करत म्हणते ती. खरं हे पळाला का नाही विषयच नाही आणि मी व्हिडिओ तुमचं ते बघितलं बहुतेक रात्री 1:30 दरम्यान मी युट्यूबला जेव्हा बसल्यानंतर मी बघितलं तर तुम्ही ते डोळ्यातलं पाणी येत होतं तुमचं लाईव्ह चालू होतं असं काय म्हणजे काय विषय हा, ते नाही नाही, ते आवडत दिले डॉक्टर तुम्हाला पटायचं नाही तिथे फेर काढत होतो का माझ्या बाहेर जायचं काय आता शेवटी होम ग्राउंडच आमचं झालं बाहेर गेली की बाकीची हसायची ती परत चेष्टा मस्करी सगळ्यांची कशाला ठेवला आहे तर माझ्या मनात इतकं असं स्वतःचा दावा आईला माझ म्हणजे कोण विचार करत नाही तुझा बैल बाहेर गेला हे झालं ते झालं काय नाही. तुझ्या मनाला किती वेदना झाले तर ह्या कुणाला कळत नाही हा, त्या मालकाच्या मनात काय होतंय कोण असं विचार पण येत त्याला का त्यांचं उलट दुसरंच असते कशाला ठेवला त्याला देऊन टाक. कशाला हे करतेस दे हाला त्याला काय काय शब्द असं घाण वापरते ते लय डॉक्टर अजून सुद्धा पण तुम्ही म्हणजे एक जिद्द होती ना ह्यांची की बाजीला पळून दाखवणारच महत्त्व तुमची जिद्द होती तुमची जर जिद्द नसती तर तुम्ही माझ्या आलाच नसता आणि एवढं क्लिअर झालं नसतं नाही हो नाही तीच आणि याला असा परत आत घ्यायचा असं फेरायचं नाही. तिथं बाळाला त्याला बुमो त्याच्यावर एकटाच बोलून बसायचं बाजा का असं वागतोय तू मला बोलली रे म्हणायची तुला बोलल्यावर मला खबर नाही कधी कधी मी खेकसायचंच त्यांच्यावर रागच काढायचं खरं परत मग म्हणायचं म्हणजे बाजीवर नव्हं जी बोलते त्यांच्यावर राग काढायचं
आणि ह्याला सांगायचं रे लागा माझे किती बोलून घेतील लागा लोकांची. नाही, पण त्याचा पण काय प्रॉब्लेम म्हणजे काय झालं त्याला दिसतच नव्हतं दुसरं तरी काय करणार आहे तिरकं दिसत असलं. तसं डॉक्टर साहेबांनी मेन प्रॉब्लेम राहिला सांगायचा. तुम्ही काय बघितलं त्याच्यात काय प्रॉब्लेम होता? तर तुम्ही आला माझ्याकडे आल्यानंतर मी बैल सगळ्या चेक केला. हा. तर बैलाची नस तिची दबली ती नस दबली मग बैलाला तिरकं दिसत बैल सरळ पळतच नव्हता बैल तिरका गती पूर्ण लावायचा. तिरकाला आवाज येतो. प्रॉब्लेम काय तुमच्या लक्षात कुणाच्याच येत नव्हता लोक. तुम्ही त्याला अनेक उपचार केलं काय केलं पण काय सगळं त्याचा उपयोग नाही. आणि त्यानंतर बैल मी तुम्हाला सांगितलं नाही ज्यावेळेस आपण व्यायाम चालू केला त्याचा जीव काय डोळ्याचा व्यायाम काही त्यानंतर आपण व्यायाम घेतला. त्यानंतर बैलाला दिसायला लागल्यानंतर मग आपण हा हे प्रयोग झाला. ज्यावेळेस क्लिअर झाला त्यावेळेसच म्हणलं तुम्हाला हे करून आपण ज्यावेळेस दुसरा फेरा टाकला म्हणजे तुम्हाला म्हणलं मी फेरा टाकला त्यावेळेस पण काय झालं जरा असं नॉर्मल प्रॉब्लेम थोडा राहिल्यामुळे ती जखम जी होती त्या जखमेमुळे काय झालं लसायला लागलं की कोणते तुम्हाला साधं हे झालं तर तुम्ही सांगितलं की नाही फॅमिली शेअर केलं इकडे पडला की बैला जोरा पडतोय इकडे पडला की परत नसतं या परत असं असा असा पळत होता म्हणजे इकडे तिकडे बैलाला पण पळून देत नव्हतं असा विषय होता. आता काय अडचण नाही ती जखम पण क्लिअर झाली काय अडचण नाही. जसा तुमचा तो रायबा जसा सोडा लागला तसं तुम्हाला रायबा पण डॉक्टर साहेबांना सोडा लावला बरं का. मी डॉक्टर साहेब म्हणतो खेळ पडतोय काय करायचं एकच चुकी एकच प्रॉब्लेम आहे त्याला खेळ म्हणजे खेळ पडतोय खालच्या तळाला काय करतो उडी मारली की असं बाहेर उडी मारतो. आता गट्टू फायनल खेळलो फेर काढलं आता खेळ पडायचं नावच गेलं आता आत पडूनच पडतोय. आणि गट्टू फायनलला जो नंदी दिलेला मागच्या वेळेस विंगात तर तो डॉक्टरांनीच बघून दिलेला पहिला डॉक्टरांनीच केलेला. म्हणजे असं लोकांना सामान्य करून काय करून नाही जे काय असेल ती सत्य. मागच्या वर्षी बघा पोळ्याला होता आपण घेतला असता पोळ्याला पण जरा आधी लवकर आपली कसा शेवटी वेळ आल्याशिवाय पण काय होणार नाही. आज नुकतेच की एवढं आता थांबलोय याच्यात एवढ्याच थांबायला काही पुढच्या वर्षी डॉक्टर बरं असं करा की आपल्या हिंद केसरी कासेगावच्या मैदानापर्यंत क्लिअर करा बघूया तिथं निदान तोपर्यंत क्लिअर होते काय अडचण नाही. मग त्यावेळेस तुम्हीच पैरा करा पायरा काय ना हा याच्यावर म्हणते याच्यावर बरं चालतंय काय झाला विषय दिसण्या दिवशी ना उजवी येतोय हो डावी नाही याला डावी पळाला रायबा बाजी मग नाही ते ते संपलं मग आपण ह्याच्यावर करायचो दुसऱ्या डावी पळाला उजवीला जरा स्पीड कमी हा उजवीला स्पीड कमी आहे. मग काय केलं ते सांगते ते फॅमिलीवर शेअर केलं भाज्या लागला सुरू आता परत गेलं बाहेर ओढलं परत भाज्या त्याला चालतच नाही उजवीला कारण की भाज्याचा स्पीड आता सगळ्या फॅमिलीला माहिती आहे काय एकदा सुराला लागला तुम्ही ओढून राहिला तरी तो ऐकत कट होत नाही. मग ह्याला स्पीड सोसाय पण झाले गेला बाहेर मग तिने काय टाकलं नाही त्या सोडून तुला मग जेव्हा साळा पळाला ती टाकली म्हणून आता मला कवा नाही मग फेरा टाकली झाली आणि आता आपल्या रायबाला मैदानात हा मैदान पडलं ना टाकाची टीन आहे आपली असंच झालं. ते महत्वाचं शेअर करायचं मग काय काय हे नंदी विषयी सांगितलं का फॅमिलीला नाही डॉक्टर साहेब आता हे नंदी आपल्याकडे आहे कसा काय तर तुम्हाला काय पळवायचं आहे तोपर्यंत पळवा. तर पहिला family- गोष्ट तुम्हाला विषय सांगतो तो पहिला आमच्या दोघात हा. तो पण काय जागेवर नसतो तर तुम्हाला माहिती त्याचं कारण काय ते तो बाहेर असतो. विषय सांगा म्हणजे सुंदर या दावणीत आहे 5,005 तर या 5,005 दावणीचं मला फोन आली तर भरपूर पहिल्या का तुम्ही दादा आणि करायला लागलायचा तुम्हाला अनुभव आली तरी असं का वागतायचा अहो म्हटलं सगळी माणसं सारखी नसते ती दादा त्याविषयी आता आम्ही सुंदर घेतलेलं नाही हे गाणी सांगितलं विकत वगैरे घेतलेलं नाही सांभाळा घेतलेलं नाही काय दाखवत नाही. काय जमलं नाही असा विषय आहे तर डॉक्टरचं एक प्रेम आहे आपल्या दावणीवर म्हणून डॉक्टर साहेब म्हणून आपला बैल घेऊन जावा तुम्हाला काय करायचं करा फेरं काढा मैदानात न्या फक्त बैल आमचा तंदुरुस्त ठेवा आणि एवढी माझं एकच म्हणजे तुमच्याकडे मनापासून एक विनंती एखादा जर नंदी आमच्याकडे ज्यावेळेस बाहेर जातो ट्रीटमेंटला घेतो त्याला फक्त एखादा फेरा फक्त द्या. आता तुमचा इथे तुम्ही म्हणशील तिथं असणार नाही माझा स्वभाव असा आहे, एकदा जर वस्तू दिली हेच मी माहिती होय, होय. वस्तू कुणाला परत बघाय पण येत नाही त्या वस्तूकडे कधी नाव पण घेणार नाही किंवा आपले आणि सांगत पण नाही ती वस्तू माहिती हो आतापर्यंत कधी डॉक्टर एवढे दिवस सगळं बोलत तरी ही विषय कधी बोललं नाहीत अचानक आनाच मैत्री माणूस की महत्वाची आहे. तुम्ही पैशातून हे करायला गेला तर हे सगळे काय पैसे देऊ शकत कधी पण सांगा तुम्हाला फक्त वायदी द्यायला लागेल फेऱ्याला आता आम्हाला वायदी लागते फेऱ्याला 1200 हो डॉक्टरनीच मागायची पहिली माहिती काय पण देऊ आम्ही. चेष्टेचा विषय आहे तर काय नाही डॉक्टर तुम्हाला काय वाटतंय आम्ही तुमचा सुंदर छान सांभाळू का नाही आमचा नाही ज्यावेळेस तुमच्या जाऊन दिला त्याला आमचा काय नाही. फार तर आमचा जो मित्र आहे तो एखाद बार येऊन बघेल एवढाच विषय बाकी काही होणार नाही. तो पण त्यांची लहान मुलं आहे की तो लहान मुलांना घेऊन येईल तेवढंच बाकी काही कधी त्यावेळी पण येऊ दे आता तुम्हाला असा दिसतोय महिन्यात बघा कसा दिसतोय नाही सुंदर तयार होणार सगळं होणार पण कसं असते वेळ आमचा एक महत्वाचा स्वार्थ मेन मोठा की माणुसकीसाठी आम्ही तुम्ही त्याला फायदा घेतला पण आम्ही बोलू शकत नाही म्हणजे कसं आहे आम्हाला समजून ठेवाय तुमचा मार्ग तुमच्या बरोबर तुम्ही काय करताय काय नाही
तो काय शेवटी त्याचं काम आहे पाळायचं, तो शहाणा बऱ्यापैकी वासरं शिकवतो त्यांना, काय अडचण नाही. म्हणून तर जे आम्ही हे करतोय ना डॉक्टर साहेब, म्हणजे प्रामाणिकपणे कष्ट करतो, त्याचं कुठनं ना कुठनं आम्हाला फळ मिळते. आता त्या दिवशी बघा पेऱ्याला बोलून मी विचार करत होतो 15 दिवस झाला आहे ना, किती दिवस पेऱ्याला बैल लोकांचं मागायचं, हांजी कोणाला एवढं करत बसायचं. मी गावात आजपर्यंत बैल मागितल्या मागणार पण नाही. आणि हे क्षेत्र कसं आहे माहिती आहे तुम्हाला सांगता, सगळ्यांना मिळून मिसळून राहिले तरी क्षेत्र पुढे जाणार आहे. तुम्ही एकट्याचा जर स्वार्थ बघायला लागला तरी क्षेत्र नाही टिकू शकत. तेच विचार करत होतो. एकतर मी लय हांजी करत बसलो ना डॉक्टर परत आपली एवढी बैल का आदत आहे, त्यात आदत जास्त आहे. आदत जास्त 15 दिवस तेच विचार करत होतो. बरं आता विकत घ्यावं तर घरातली तिले अंगाव काय करायचं तोवर सुंदर आला जाऊन. आणि ती डॉक्टरांच्या मुळे नाही आमच्यामुळे काय नाही. नाही तुमच्यामुळे खरंच डॉक्टर तुमच्यामुळेच, कारण आमचा बाजी सुराला लागल असं कधी वाटलंच नव्हतं आम्हाला. म्हणजे आम्ही अशाच सोडत आलो होतो. म्हणजे कटाई पण हे बोलून दाखवतो की प्रत्येकाला वाटायचं की बैल बाहेर जाईल मग आपल्या बैलाचं मात्र होईल, हा असं होईल. असं काय नाही, मनात तुम्ही काय ठेवू नाही. हा बैल बाहेर जायला त्यानं केलं तसं तर पहिलं सांगतोय काय ते मला ते बोललेलं आमच्या. मला माझ्या बैलावर गॅरंटी होती ना, काय करणार. मी सांगतोय तुम्हाला ह्यावेळेस फिरायला गेलो ना, काय म्हणजे मनात काय झालं नाही. त्याला म्हटलं काय तुला करायचं आहे ते कर, फक्त एक केलं दुखलं जरा असं मग जरा मुस्कान लावलं त्या आधी फुळ बाबा म्हटलं आता एवढंच बोललो. अहो डॉक्टर एवढा बाजी दमवते, 1.5 वर्षाला गाठ आली, पण ह्यांनी अजून त्याला रागानं कधी बोलणं ना करणं, चांगल्या शब्दात सांगत होतं बाबा असं कर तसं कर. आणि बरोबर परवा दिवशी बारक्या बाळाला कशी मुस्काड लावतात तशी मुस्काड लावल्या होतं सळा चालला. मी म्हणतो तुमचा संघर्ष जो आहे तो संघर्ष खूप मोठा आहे. म्हणजे तो मला पण वैयक्तिक जमू शकत नाही एवढा मोठा संघर्ष करण्यात. आणि जे तुमची फॅमिली आहे, तुझं प्रेम आहे, ती सगळ्यात मोठं प्रेम आहे. होय. एखाद्या गोष्टीला एका दादाचा फोन आला की म्हणजे ते मालक फेऱ्यात साळा पळावा म्हणून एवढा संघर्ष करत होता या बैलासाठी. फेऱ्यात साळा पळ म्हणून, होय. मैदानात पण नाही. आणि ह्यातनं एकच गोष्ट डॉक्टर सिद्ध होत्या का नाही, आपण प्रामाणिक कष्ट केल्यावर फळ हे मिळतच. तुम्ही प्रामाणिक वागा, कोणाला फसवू नका, तुम्हाला कोण फसवणार. आजपर्यंत मला ते जन्मल्या बसून आणि कोणाला मी तर बसवले यांना. तुम्हाला सांग का, जे एवढं मोठं ही जे क्लिअर होणं ही परमेश्वराचा आशीर्वाद आहे, तो विषय द्या सोडून. पण मी कधी आजपर्यंत कोणाला फसवत नाही, त्यामुळे मला कोण फसवत. तुम्ही किती वेळा म्हणला तुम्ही असं पैशाचं नाही, आम्ही कोणाला फसवत नाही, तर मला कोण फसवणार आहे. नाही खरं सांगू का डॉक्टर, आम्हाला म्हणजे आता का आम्ही बरेच म्हणजे आता ह्याच्यात कसं सगळ्या तऱ्हेची म्हणजे माणसं बघितली काय आतापर्यंत. मग तुम्हाला पैसे तुम्ही म्हणला सगळे नाहीच द्यायचं, त्यावेळेस एक असं वाटत होते बाजी फसवू नये, कारण एवढं तुम्ही प्रामाणिक येऊन म्हणजे दिलंय, कष्ट केलं एवढ्या थंडीचं येऊन. कुठल्या गोष्टी केल्या नाही त्यामुळे आम्हाला गॅरंटी आहे ना तू पाळणार. डॉक्टर रात्रीच्या 11, 11:30 वाजता आले तेवढ्या थंडीत आणि येऊन त्याची ट्रीटमेंट केली. ही लय मोठं आहे. होय. शेतकरी बसायचं डॉक्टर या की पाला पण सपला मला नाही, माझे जे बरोबर जे कार्यकर्ते असतील त्यांचा मला चांगला सपोर्ट असतो. काय अडचण नाही. काय यांच्यावर असते, दोघं तिघं तर असते. होय. कायम 24 तास संगण कधी नाही म्हणून नाही, कुठेही जायचं असेल तर संघर्ष होता भाजी आपला पळाला 70% साळा, अजून 30% आहे. डॉक्टरांनी त्याची पण गॅरंटी घेतली की 100% म्हणजे पळणारच. आता 70% आलाय, 100% पळणार नाही. एकदम तुम्ही जर म्हणता नाहीच की. होऊ शकत तर नाही. काय त्याचा आणि एवढा पळाला एवढा खुश आहे आम्ही बस. तिथं एकटाच बडाबडत निघाले फाटून माझ्या. आणि काय नव्हतं बाबा, खुश केलं जाता जाता म्हणलं घरला काय आमचं तोड पाडून आणलेच घरला म्हणली. कधी असंही झालं नाही की तुम्ही हे झालाय गेलाय आणि काही नाराज सर. पण आता काय नाही अडचण, तुम्हाला येऊन नंदी दिलाय तर नंदी पण काही नाही. नवीन वर्षावर माणूस आमचा पळाला का नाही आणि नुसता वाटतो आम्हाला. म्हणजे आता फेऱ्यात पाळतो आम्ही खुश झालो. नाही, तुम्ही आपला आता 16 तारखेपासून मैदानात चालू करा. काय हे जे आपल्या आता मग कासेगावला आपण मैदान हिंद केसरी पासून आपण नारळ पुढे चालते काय आता पायऱ्याची पण अडचण नाही. पायऱ्या नाही. आम्हाला आला एक शेवट लावताना तरी आम्हाला काही फरक पडत नाही. सळा आला की बस. आज आमचा आई पायऱ्याच काय तुम्ही हे करू नका. पायऱ्या येते ती घेऊ, कारण काय सांगू अहो डॉक्टर काय म्हणते ते करू नका. डॉक्टर खंबीर. आपल्याला पण येते ती घेऊ. येस 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 नो 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 येस 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 नो नो नो. तुम्हाला त्यावेळी एका शब्दावर देणं बोललेला काय तो बोलला होय. तेवढं हे केलं. रायबाला दिलेला रंदी कसला होता भारी. बावधन. मुंबईला बिनजोडला बोलतो. मग आणि काय पाहिजे. डॉक्टरांच्याकडे खरं तर जास्त करून मुंबईचे बैल असतात जास्त आहे ना डॉक्टर. मुंबईत बाहेरच जास्त. बस संभाजीनगर जास्त आहे. ठीक आहे चालतंय डॉक्टर. खरंच खूप खूप धन्यवाद. ह्यांनी तर मागितलेत, मी पण मागते, कारण म्हणजे आम्ही दोघांनी लय ही केले हो स्ट्रगल. आणि ह्यांनी नर्वस झालं तर नेहमी मी ह्यांना असंही केलंय की होईल काय तर आधार दिलाय, काय खचायचं नाही. कारण ह्यांचा खरं सांगू का डॉक्टर इतका जीव आहे काय माहिती एवढा जीव काय जो भयानक जीव आहे. लय म्हणजे लय जीव की प्राण आहे ह्यांचा बाजी. पण महत्वाचं तुम्ही जो संघर्ष केला त्याचं फळ तुम्हाला अवश्य भेटलं. काय अडचण देवानं दिलं ना तुम्हाला पाठवून. म्हणजे म्हणतात ना देव
असा येत नाही तर कुणाला तर पाठवून देतो. तसं झालं की डॉक्टरांनीच पाठवून दिलं, देवच आला थोडक्यात. तर नाही हो, म्हणजे तुमच्या रूपात. आमच्यासाठी काय माहिती आहे का? आम्हाला माहिती आहे आम्ही काय काय केलं याच्यासाठी, किती जपली. मला तर वैयक्तिक मला माहिती. आणि डॉक्टर अजून आमचं एक एवढा आहे की सांगणार आहे मी ज्यावेळेस, म्हणजे मी तरी ह्यांनी नाही सांगितलं तर बाजी ज्यावेळेस आपल्या मैदानात पळेल का नाही त्या दिवशी व्यवस्थित सगळं सांगणार आहे आपल्या फॅमिलीसाठी. आम्ही ह्याच्यासाठी काय काय केलं आणि काय काय सगळं सांगणार. हा, सगळं सांगायचं. कारण कसं आहे म्हणजे आता जास्त तसं म्हणायला गेलं तर आपले व्हिडिओ बघणारी जास्त लहान मुलं आहेत, म्हणजे आता मॅच्युअर व्हायला लागलेली. त्यांना वाटतं ही सोपंच आहे, ही खर्चिक नाही, ही चाललंय, ही काय असंच चाललंय. तर ह्याच्या मागे किती खर्च आहे, किती कष्ट पण आहे, किती स्ट्रगल आहे, ते सगळं शेअर करायचंय. विचार करत बसलो का नाही मी याच्यासाठी काय काय केलं. मला दिवस पुरायचा ना एवढं केलंय मी याच्यात. एकदा तरी म्हणलं इथं पाठी पाडलेलं बाबा 15-20 दिवस कंटिन्यू त्याला चालू होतं. कसं 5 येड घालायचं असं वर खाली फाटी काय. तुमचं काय झालं, तुम्हाला गार्डन निर्णय मिळाल्यामुळे तुम्ही त्या रायबाला पण व्यायाम घेत बसला. व्यायामच घेतला त्याला. दात लावस्तवर. आता हे पेऱ्याला आता काय पहिलं गेलं इकडे पेऱ्याला बैल पण मागायचं. बरं, आता जे आपल्याला बघतात व्हिडिओ तर आपल्याला अजून पण म्हणजे सांगतात की व्यायाम घ्या व्यायाम घ्या. डॉक्टर व्यायाम घेतला तर पाहिजेच थोडासा, पण जास्त करून थोडा व्यायाम घ्या. त्याला फार तर एक काम करा. आता तुमच्याकडे बैल छकडा दुपायचं इथनं चालू होत नाही. कशाला मी म्हणतो फेर काढलं काय वाईट आहे? फेर काढा. मैदान घ्या पुढे फेर काढायचं. तुम्ही व्यायाम तुम्ही काय म्हणजे काय आपल्याला काही विचारायचं का? तुम्ही काय अवताला आणणार आहे का? नाही. ते झालं उठलं की आज दुपारला त्यामुळे भयानक टाइमपास होत होता आणि दुसऱ्या कामांना हात लागत नव्हता. तर ह्या गोष्टी खरंच चांगल्या झाल्या. डॉक्टरांचं एक तर म्हणजे वय लईच लहान आहे, आमच्यापेक्षा कितीतरी लहान आहेत आणि आता 3 वर्ष झालं ह्या क्षेत्रात आहेत. हे नाही म्हणजे डॉक्टर आधी प्रॅक्टिस किती प्रॅक्टिस 2 वर्ष ट्रेनिंग. हा, मग बघा डॉक्टरांचे जे गुरु असतील ना ती पण त्या लेवलच असतील, त्यामुळे डॉक्टर असं ट्रेन झाले. डॉक्टर शिर पण चेक करते, नाडी नाडी होती की भाज्या सगळं निघाल. हो, नाडी निघाल. नाडी दाबल्या मध्ये तुम्हाला कळालं काय मी असं डॉक्टर करत होतो तेव्हा म्हणजे भाज्या डॉक्टर आहे महागा जायचे काय करत म्हणजे आपल्याला काय कळलं परत असं असं करत होतो डोळ्याला असं असं तुम्हाला 3 दिवसानंतर काय आलं मी पुन्हा काही झालं. डॉक्टरांनी सस्पेन्स ठेवलेला. बेटा देव मग जायचं मी तेव्हा असं करत होतो तेच म्हणलं होतो काय तुम्ही नंतर कुठला म्हणताय काय म्हणजे डोळ्या दिसतच नव्हतं त्याला. तेच की. आणि रायबाचं पण एका म्हणजे व्हिजिट मध्ये डॉक्टरांनी कव्हरच केला, त्याला काही विषय नाही. सांगितलं मी रायबा काय करतोय काय ते आपण मागच्याच व्हिडिओ केला मैदानात गेला गडी झोपायचा. कशामुळे काय आता यावेळेस गट्टू पाहिला नेला गाडी आडवी लागून पण तो बाहेर गेला नाही. 2 नंबर गाडी लागली, 2 नंबरला उतर. विचार केला आता मग गाडी आडवी आल्या बाहेर गेला की तेवढं डॉक्टर लय हुशार आहे. डॉक्टर लय हुशार रायबा. जिथनं बाहेर गेला ना तिथनंच बाहेर झाला. महिन्यानं त्या पाठवून आला तर तिथनंच बाहेर झाला. पण आता जाणार ना. आता तुम्ही एवढी गाडी अडवू लागून पण तो लय पळत होता. मग उतारा हो, तर आता डॉक्टर रायबाजून फेर काढणार आहे साहेबांच्या होय. सुंदर सुंदरचा सुंदर शेट होतोय बघा. आमच्यासाठी शेट इथे येईल ती सगळी रायबा शेट सुंदर शेट भाज्याला तेवढा अजून शेट केलेला नाही. वस्तात नव्हती ती लावली तर वस्तात आहे. डॉन म्हणते ती काय म्हणजे प्रत्येकाकडे त्याच्याविषयीची उपमा वेगळी. आता डॉक्टरांची साठी किंग आहे. बघा डॉक्टर म्हणजे पेक्षा संघर्ष होता. आजपर्यंत डॉक्टर एवढी गाडी आणली भाजी प्रत्येकाला विचारलं काय म्हणजे आपण नाही जायचं भाज्याचं हे करायला फक्त एवढंच की बाहेर जातोय म्हणून मोठा हाना येणार झाले मला माझ्या आमचा असा आहे. पण बाजी ज्या वेळेस मैदानात आपला गट पण पास होऊ देईल डॉक्टरांच्या नावानं उदच असणार आहे. नाही खरंच डॉक्टर धन्यवाद. तर चला